भाग चौथा. रात्र तिसरी. मुकी फुले. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोयस ना आश्रमात? शिवानं विचारलं. आई, वाढ ना लवकर, तिकडं सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई? जा उपाशी, नाहीतर आल्यावर भाकर खा. बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टी पाहिजे होत्या. बारकू आणि शिवा जलद गतीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते. बोलो बन्सरी धरीनू जय जयकार, श्याम सुंदर हरिनू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू आणि शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्रह, शरीरश्रम आस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावे, नम्रते व्रतनिश्चये. श्यामनं गोष्टीला सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर आणि पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी आणि आकाशातल्या ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुलं त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. रोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहवायचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधीच वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहवायची ती तरी चांगली नको का, असं ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचं वेड मी घेतलं, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुलं फार सुंदर आणि सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असं वाटतात. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचो. सकाळी फुलं जमवून ठेवायची आणि 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्याचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुलं जमवायची आणि सायंकाळी गुलबक्षीची फुलं गोळा करावयाची. सायंकाळी गुलबक्षीची फुलं जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची फुलं मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कुणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील. फुलं देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तिथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फुलं तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असं मला वाटतं. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणं व्हायची. गुलबक्षीचं फूल फार सुंदर असतं. फुलांचा देठ लांब, बारीक आणि कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुलं नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फार सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचं देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ. बायका निरनिराळ्या तऱ्हेनं ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचायला जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुलं मिळत. परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळून दिलं नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुलं आणावयाची.
लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असं मी ठरवलं. गुलमोक्षीची फुलं 4 वाजल्यावर फुलू लागतात, सायंकाळी नीट फुलतात. फुलं फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले. बाहेर ऊन होतं तरी मी निघालो. एक फडकं बरोबर घेतलं होतं. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या आणि गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलमुक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलमुक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले आणि त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही मिळणार हो. मग बसशील रडत. माळेला नाही तर नाही, पण दुपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवलीयेत. तू माळ करतेस का? मी विचारले. आण तर. मी येथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात डेखे पडायला नकोत हो. आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुलं नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुलं परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीचे ठिबकते आहे. कळ्यास तोडून आणल्या होत्यास वाटते. तरीच नीट फुलली नाही तो श्यामा. अरे झाडावरून नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना. एवढा काय आधाशासारखा गेला उतावळा होऊन. आई असे मला बोलत होती. तोच शास्त्री बुवांकडची, धोंडोपंतांकडची, बन्या, बापू, बाबी सारी मुलं आली. श्यामनं तुमच्या सारी आणली हो फुलं तोडून. आम्हाला एकही ठेवलं नाही यानं. बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले? बापू बोलला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटतंय तुमच्याकडे फुलं नेण्यासाठी. मी म्हणालो. नेहमी आपण सारे जण बरोबर असतो, बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवलं होतं का माझ्यासाठी? मी विचारलं. पण मी माझ्या परडीतली देत नव्हते का? तूच फणकऱ्याने निघून गेलास. मला का नाही थांबवलात? बरे पाहून घेईन असे म्हणून तूच गेला होतास ना. हा साथ सूड घ्यावयाचा होता वाटतं. बाबी म्हणाली. माझी आई सगळं काही ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली. बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुलं. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्यामा. असं म्हणून आईनं त्यांना फुलं दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुलं वेचायला, नाहीतर राग धरावायचास तू. का आत्ताच येतोस? आपण छप्पो पाणी, नाहीतर लक्षुबाई ताक दे, डेरा पुटला मडकं दे, तो खेळ खेळूयात, बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली. आता उशीर झालाय, उद्या खेळा हो बन्या आणि बापू. मुलं गेली. माझं तोंड गोरं मोरं झालं होतं. आई मला म्हणाली. श्याम, दुसऱ्याच्या घरची फुलं त्यांना न सांगता सवरता आणू नयेत. त्यांना विचारून आणावीत. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडलेच नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या कितीही वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधा तुपानेही येत नाही हो. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवन रस पाजित असतात, त्यांना फुलवतात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवालाही आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळते तरी पुरते हो, परंतु नीट फुललेले वहा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते, घरात वाढवते, मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात, रसमय गंधमय करतात आणि ती विश्वांभराच्या पूजेसाठी देण्यासाठी तयार असतात.
अर्धवट खोडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत, अर्धवट कामं नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या तोडू नको हो. त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे.